एव्हरीवन, कशा आहात सगळे? गुढीपाडव्याचा दिवस होता आणि त्या दिवशीचा ब्लॉग होता. मला एडिट करायला थोडा लेट झाला, पण ब्लॉग बनवलाच आहे तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावा. सगळ्यात पहिले आम्ही दाराला तोरण बांधून घेतलं, कारण नवीन वर्षाचा दिवस असतो, तर दाराला तोरण आणि फुलांनी सजवणं गरजेचं असतं. त्यानंतर मम्मीने खूप सुंदर अशी रांगोळी दारामध्ये काढली होती आणि नंतर गुढीची तयारी मम्मी करत होती. ही बघा आमची गुढी रेडी होते आणि मम्मीने पूजा करायला पण स्टार्ट केलं होतं. मला रेडी व्हायला थोडं लेटच झालं होतं. यावेळेस आम्ही येलो कलरची साडी लावली होती गुढीला आणि गुढीला नेहमी न घातलेली साडी, जी साडी आपण कधी वेअर नाही केली, अशी नवीन साडी लावायची असते. आणि ही साडी आणि हे सगळं सजवलेलं खूप सुंदर दिसत होतं. त्यानंतर कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने हे सगळं लावतात गुढीला, खूप सुंदर वाटतं. आणि खाली पण नैवेद्य आणि गणपती ही सगळी पूजा असतात. नंतर मी पण रेडी झाले, कारण मी जेव्हापासून मुंबईला आले तेव्हापासून खूप कमी गुढीपाडवा सेलिब्रेट केले. तर यावेळेस मी गुढीपाडव्याला अचानक घरी होते, तर म्हटलं फोटोज वगैरे क्लिक करावे. मी पण रेडी झाले आणि मी मम्मीला म्हटलं नंतर मी पूजा करते आणि तू माझे व्हिडिओज बनव, ब्लॉग बनव आणि फोटोज क्लिक कर. तर मी हे सगळे रील शूटसाठी छोटे छोटे शॉर्ट्स घेत होती आणि पूजा पण करत होती सोबत. मध्येच मम्मी मला ओरडली की तू अशी खाली का बसलीस? एक तर तू व्हाईट सलवार पण घातला आणि पूजा पण अशी खाली बसून नसतात करत, काहीतरी मॅट वगैरे घे बसायला. तर माझा फेस बघा कसा झालेला. मी म्हटलं मम्मीला नको मम्मी, तू कंटिन्यू कर, मला रील शूट करायचे, लवकर फोटोज क्लिक करायचे आणि नंतर आपल्याला जेवण पण करायचं आहे, तर लेट होईल, लगेच कर. तर मम्मी पण सगळं विसरून माझे फोटो शूट करायला लागले आणि नंतर मी फटाफट माझे खूप सुंदर असे फोटोज क्लिक केले आणि सर्व पूजा कंप्लीट केली. मम्मी सांगत होती तशा प्रकारे मी सर्व पूजा करत होती आणि नंतर खूप सुंदर असे माझे फोटोज इंस्टाग्रामला तुम्ही बघू शकता, मी पोस्ट केलेच आहे. त्यानंतर आमची पूजा झाली आणि पूजेनंतर मी ठरवलं की माझे रेडी झालेच आहे, तर सोलो रील्ससुद्धा मी थोडेफार बनवून घ्यावे इथे. ॲक्च्युली हा ड्रेस मला आवडला होता आणि मला रील पण शूट करायची होती यावर, म्हणून मी बोलवलं होता. पण गुढीपाडव्याच्या दिवशी मी जास्त काही कपडे इथे आणले नव्हते आणि न्यू कॉस्ट्यूम माझ्याकडे दुसरा कुठला नव्हता, म्हणून मी घातलेलं आणि ते छान पण दिसलं त्या दिवशी. आणि बघा मी माझी रील शूट करत होती आणि व्लॉग शूट करत होती. माझे रील आणि व्लॉग्स काही संपत नव्हते आणि मम्मीने मला सांगितलं की तू फक्त 5 ते 10 मिनटामध्ये कंप्लीट कर, कारण तुला खाली जायचं आहे. आमचं व्लॉग शूट करताना माझी सारखी नथ खाली येत होती आणि ॲक्च्युली मला खाली रिसेप्शनला जायचं होतं, कारण आमच्या सोसायटीमध्ये हा रूल आहे की कुठली पार्सल आलं तर खाली जाऊन ते रिसीव्ह करावं लागतं, म्हणून मला खाली जायचं होतं. फटाफट मी व्लॉग शूट केला. मम्मी खूप सुंदर अशा सुजीच्या पोळ्या इथे बनवत होती. पुरणपोळ्या टाईपच्या ज्या पोळ्या असतात आणि माझ्या खूप फेवरेट आहे म्हणून मम्मी बनवत होती आणि श्रीखंडासोबत त्याची टेस्ट अप्रतिम लागते आणि हे सगळं काही जेवण आम्ही एन्जॉय केलं. तर अशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा एन्जॉय केला. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.